रोज करा ना असं प्रेम. रोज करतो मी. कसं असलं ना तरी माझं आहे. काही कळलं? खोटा बोलतोय. तुझं जरी नसेल ना माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो आता माझी मॉर्निंग झालेली आहे आणि मी आता ऑफिसला जायला निघत आहे. तो नेहमीप्रमाणे पण आज थोडं काहीतरी वेगळं. काल माझ्या नवऱ्याने बघा आणला होता. आज स्वतः एकटाच उठला, मी उठवलं नाही, स्वतःच उठून मका उकडून ठेवतोय माझ्यासाठी. आणि इकडे बघू शकता हे नाचणीचे वेफर्स, चकली, चिवडा, म्हणजे मला या साऱ्या गोष्टी ऑफिसला न्यायला लागतात टिफिनला. तो त्याची सोय पण त्यांनी केलेली आहे आणि ठीक आहे, स्वतःहून एवढं सगळं करणार म्हणजे हाय तसा तो चांगला आहे माझा नवरा. तसा तो चांगला आहे म्हणजे असं वाईट आहे का मी? कसं मी कुठे काय बोलले? तसा तो चांगला आहे. चांगलाच आहे. मग चांगलाच आहे नवरा माझा, चांगलाच आहे. ते एवढं सगळं स्वतःहून. आणि अजून एक व्हिडिओ तुम्हाला दाखवायचं राहिलं. सकाळी उठून मी म्हणजे काल त्याने मला प्रॉमिस केलेला की मी तुझी इस्त्री म्हणजे तुझे कपडे सगळे बाहेर काढून ठेव, मी इस्त्री करून ठेवीन. हा प्रॉमिस केलेला त्याने. तर मी केलं स्वतःहून उठून. एक नाही 2 टॉप इस्त्री करून दिले. केले ना, मी कुठे काय बोलली, मी तेच सांगते, मी चांगलंच सांगते तुमच्याबद्दल. सो आज स्वतःहून उठले. मी फक्त एवढंच विचारलं आंघोळीला जायच्या अगोदर की माझे टॉप इस्त्री करून ठेवलेत का? तर बोलतात की काहीच बोलले नाही, काहीच नाही. मला वाटलं मी बघते तर नव्हते गेले, म्हणजे सोडं जाऊ दे, नाही उठवत. आणि मी जेव्हा नाही उठवत तेव्हा स्वतःहून उठतो हा. उठावं लागतं, नाही तर मला माहितीये आंघोळीवर हमला झाला असता माझ्यावरती. आंघोळीवरून जर आले असती ना, जर मी जर ते इस्त्री नसते केलं ना तर माझ्यावरती असे रॅपिड फायर झाला असतं ना. अक्षरशः मला म्हणजे बोलायला काही चान्सच नसतं. म्हणून मी उठलो गप. एक नाही 2 टॉप इस्त्री करून ठेवली. मी एवढी वाईट नाही, ठीक आहे, वाटते तेवढी नाही. तू वाईट नाहीयेस, पण तू हमला करतेस माझ्यावर. अचानक अटॅक बोलतात ना, अचानक हमला हुआ, तसा अचानक होतो. हो का? हो. मी खूप गरीब आहे, मी खूप साधा आहे. स्वतःहून सांगायची काही गरज नाही. मला बोलता येत नाही. जेव्हा मला काय बोलता येत नाही, मला काय बोलता येत नाही. मी खूप साधा आहे, मला सुचत नाही काय. अरे अरे किती ओव्हर ऍक्टिंग. मम्मीने नाश्ता बनवला बघ तुझ्यासाठी. नवीन काहीतरी रेसिपी मम्मीने ट्राय आतमध्ये केलेली आहे. काय चटणी, रव्याचं आहे बनवलंय, रव्याची रव्याचं. आणि चटणी आतमध्ये. आतमध्ये चटणी म्हणजे फर्स्ट लेअर रव्याचा टाकला, परत चटणीचा टाकला, परत रव्याचा टाकला, असं केलंय तिने. थोडासा त्यात पुदिना टाकायचा होता, पुदिना नव्हता म्हणून तो स्किप केला. सॉस आणलं सॉस त्याच्यासाठी. सोबत खायचा. तर खुश आहे ना, आता तुला तोंडावरून हे खुशी भरून देऊ दिसते. का? हे तुला भरून देऊ का? भरून नको देऊ, भरून म्हणजे खायला देऊ का? खायला दे. सो आता मी पण नाश्ता करून घेते, तयारी करते पटकन. टाइम कमी आहे माझ्याकडे, फटाफट फटाफट करून मी पण निघतेय. नाश्ता पण बायकोला देतोय बाबा. असा नवरा भेटणं म्हणजे. सेकंड शिप आहे म्हणून, फर्स्ट शिप असते तर काय नसतं भेटलं. पैसे बदले तर मी दिलं असतं. आता नाही सेकंड घालणार शिप आहे नसलं. म्हणून तुम्ही देताय. तुला हातात असा नाही नवरा घालणार. म्हणजे म्हणून मी तुझ्यासाठी वटपौर्णिमा गेली. हा का? भरू का माझा? भरू का? घे भरवतो एक तास. रोज करा ना असं प्रेम. माझं प्रेम रोजच असतं. रोज करा ना असं प्रेम. रोज करतो मी. कसं झालं? मस्त झालं? सोप्पं सांग, मस्त झालंय. घे मग खा, बस पटकन खाऊन घे, मग तयारी कर. फॅन कमी करू का थोडा? तुम्हाला जर ही रेसिपी पूर्ण म्हणजे पूर्ण बघायची असेल तुम्ही कमेंट करा. आपण इथं पहिल्यांदा बनवले मम्मीने तिच्या अंदाजे. तुम्हाला जर बघायची असेल ना तर आपण पुन्हा एकदा ट्राय करूयात ही घरी बनवायला. आणि ती रेसिपी पूर्ण तुम्हाला दाखवू की कशी बनवते मम्मी, किंवा काय काय त्यात वापरते, मेथड कसे काय, रवा भिजत टाकते का ती डायरेक्ट हे करते, सगळ्या गोष्टी आपण एकदा बघूयात ती रेसिपी. जर तुम्हाला ती रेसिपीची पूर्ण व्हिडिओ हवी असेल तर ठीक आहे. त्याला मी आता नाश्ता करून हा बघ, घेते. तुला जलजिरा जलजिरा का? याच्यामध्ये मक्यामध्ये टाकून खाण्यासाठी एक नंबर बाबा लागेल. एवढं? आज काय झालंय? सूर्य उगवला नाही का? हा,
प्रेम आहे माझं तुझ्यावर. नाही भले तुझं नसलं ना तरी माझं आहे. काही समजलं? खोटा बोलताय. तुझं जरी नसेल ना तरी माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. हे अचानक तू कसं किती कधी? भांडलीस ना माझ्याशी. क्या पण क्या काय क्या. क्या हो रहा है तुझे आज? हाँ, हे बघ, इतना प्यार कहाँ से आया? हे बघ, हे आहे हे. माझं तुझ्यावर हे आहे. आणि माझं काय? तुझं ना हे बघ, हे तुझं आहे आणि ही तू आहेस. बदक. मग तू कोण आहे माहितीये का? हा बघ मी हा. पिंगविंग. ठीक आहे गाईज, हे मस्ती होतच राहील अशी चालू. चला, मी नाश्ता करते, भेटू आपण. बघा काहीच डबे भरलेले आहेत. 2 डबे. दाखवलं मी त्यांना सगळं. नाही. हे बघा, हा खाऊचा, हा खाऊचा आवाज येणार नाही. आणि हा जेवणाचा आणि हा त्यांच्या मालकीन. तेवढं सगळं आज संपून येणार. तुम्ही काल कुठला मेसेज टाकलेला? कसला? तो आजची कमाई. हा, ही कसली आहे माहिती का? हे खाऊ आहे ना, हे खाऊ काय, हे खाऊ. ही जी कमाई आहे, कसली कमाई माहिती का? आम्ही गेलो होतो बस स्टॉपला, कालीला बस स्टॉपला सोडायला. तिथे मला बोलते स्टोन पेपर सीझर माझ्याशी खेळा. तर जिंकल्यावर ना मला पाहिजे त्या 2 वस्तू आणून द्यायच्या. पण अक्षरशः मी दोन्ही वेळेला हारलो त्याच्यामुळे ते मला खाऊ घेऊन यावं लागलं. तसं मी आणणारच होतो, आणणारच पण मी होते. जिंकलो असतो ना तर मला पण काहीतरी भेटलं असतं मी 100%. मी आणणार नाही. आणि मी आणलं तर माझं प्लॅन झालेला रात्री आणायचा फालुदा, जो पण आमच्याकडे आहे ना तो असा असा बा- फालुदा कसा देतात, एक मिश्री मध्ये देतात आणि तो कप कप असतो त्या मध्ये कपामध्ये असं हे करून देतात ना. तर तिकडे मी एकदा आणेन तो फालुदा. तो फालुदा कसा आहे माहितीये का? हा. त्या इकडे. तो फालुदा असा डब्बा असतो. त्या डब्यामध्ये ना फालुद्यासारखाच फालुदा, फक्त जे आईस्क्रीमचे टॉपिंग असतात ना त्याच्यामध्ये मावा असतो, मावा बर्फी असते ना, तर त्याच्यात तो मावा वरून कुठे 3 भेटेल? आईस्क्रीम आमच्याकडे कल्याणला. कल्याणला पण कुठे? तुझ्या इथे? तर मग तो मी आणेन. ठीक आहे, आम्ही एकदा तो ट्राय करू, मग व्हिडिओ दाखवू चला. कसा येतो. स्वतःहून घेऊन ये ना. करते घेऊन तर आली ना, अजून पण मला एकदा पण खायला दिलं तर एवढा भारी आहे, तेवढा भारी. मीच काल खाल्ला. कोणी आणला होता काल? मी जाऊन खाल्ला. ओटीचं नको बोलूस. कोणी आणला होता? मी जात होती ना हा? तेव्हा एक जण खात होता. तुम्ही बघितलं? फक्त ही बघण्यावरून सांगते हा, का टेस्ट नाही केलं हिने. वा अरे वा. नाही, केलाय मेघाने आणलेला. ठीक आहे, असू दे. जेव्हा कधी घेऊन येईल ना तेव्हा तुम्हाला दाखवू आम्ही. चल, मम्मीची पण तयारी झालेली आहे बघा. मम्मीने घेतलं चहा प्यायला. बघा, अंगणवाडी मदतनीस, ड्रेस कोड. चहा म्हणजे पहिला पाहिजेच, काय नसलं तरी चालेल. चहा आणि मम्मीची रेसिपी बघा. काय म्हणून बोलता त्याला? हा. अरे बोल ना, काय बोलतो त्याला? ढोकला. कसला डोकला? काय बनवलं मम्मीलाच माहित नाही, पण बनवलं काहीतरी मम्मीने. पण भारी टेस्टी झालं, चांगलं झालं. चला मॅडम, रेडी झाल्या का? चला माझं निघू, चला आपण. चला बॅग घ्या. चला गाईज, आम्ही आता निघतो. पाऊस खूप आहे बाहेर, त्यामुळे व्हिडिओ नाही करता येणार. चला आपण, मी घरी आल्यानंतर मी कंटिन्यू करेन. बाय बाय. हाय गाईज, आता खूप झोप आली, मला झोपलो, सकाळी लवकर उठलेलो. आता असं झालंय, पप्पांनी भात मस्त फ्राय केलेला आहे. मस्त मसाला लसूण टाकून फ्राय केला. आता खातो. वाईफ ते गेली जॉबला. खाऊन गेलो. मला टाइम होत आहे, जाहीर कोण जॉबला नाही होता. ते खाऊन घेतो आणि मी पण निघतो. पप्पांच्या हाताला पण चव भारी आहे. आपण भात वगैरे, आमटी झाली, बिरडा, एक नंबर बनवतात. वाईफसाठी पण संध्याकाळी, आज फ्रायडे असला, सॉरी फ्रायडे वेनसडे असल्यामुळे वाईफसाठी पण मी मच्छी घेऊन ठेवली फ्रीजमध्ये.
मी तर नाही खायला आहे. रात्री आल्यावर तुला जर जेवायला मच्छी असली जरा तरी बरं वाटेल. मम्मीला सांगून बनवून ठेवा. मम्मी मस्त मच्छी बनवते. ठीक आहे, आता आपण खाऊन घेऊ. मी तयारी करून जॉबला निघतो मी पण. ठीक आहे, नेक्स्ट जॉब आपण कंटिन्यू रात्री आल्यावर. वाईफ पण येईन, मी पण येईन. ठीक आहे, बाय. गाईज आम्ही आत्ता घरी आलोय. वाजलेत बघा किती, 1 वाजता. रात्री 1 वाजता आम्ही दोघं नवरा पण बायको आम्ही. कामावरून आत्ता घरी आलो. लोक बोलायचं? साधला येतात आम्ही एकलं. आम्ही 1 वाजता घरी येतो. ड्युटीचं टायमिंगच सगळं गडबड आहे. कष्टाविना फळ नाही. कष्ट महत्वाचे आहेत लाईफ मध्ये. स्ट्रगल चालू आहे तर काय करायचं थोडा. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे, आम्ही उद्या कुठेतरी फिरायला जाणार आहे. ते तुम्हाला आम्ही उद्या उद्याचा व्हिडिओ गेल्यावरती, पण एकदम मस्त आणि एकदम भारी होणार आहे. उद्या तुम्हाला आम्ही दाखवू एकदम गेल्यावर. एन्जॉय. सकाळी आम्ही लवकरच निघणार आहे. तुम्हाला पूर्ण ब्लॉग आम्ही दाखवतो, तुम्हाला समजेल कुठे जाणार आहे काय. आता आम्ही तुम्हाला नाही सांगणार, तुमच्याकडे सरप्राईज असेल. तुम्ही व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल कुठे जाणार ते. काय बोलते? तेच जाणार, सरप्राईज आहे. एन्जॉय करूयात. जरा पाऊस बिऊस पडतोय, फिरायला गेलो नाही. असा पाऊस पडला ना आता, येताना आमच्या दोघं जादू झालो होतो आम्ही. रेनकोट घालून दोघं जादू गाडीवर, एकदम फुल रोडला अंधार, लाईट नाही बाबा डेंजर. शपथ एवढं बेकार वाटत होतं ना, असं वाटत की काय म्हणजे डेंजर कुठून चाललंय. घाबरली अक्षरशः, मला असं मागून पकडून ठेवलं. एवढी घाबरली होती. एवढ्या रोडला अंधार आहे, पूर्ण लाईट नाही काय. म्हणजे मी गावाकडची लाईफ म्हणजे माहिती होती जेव्हा सुट्टीसाठी गावाला जायचो तेव्हा. आता ही रेग्युलर लाईफ डेंजर आहे. नाही रे, पाऊस खूप जोरात आहे. आता उद्या थांबलेलं तर बरं आहे, म्हणजे आम्हाला जरा जाण्यासाठी व्हिडिओ शूटिंग वगैरे करता येईल नीट. बघूया आता. ठीक आहे, आता आम्ही फ्रेश वगैरे होतो आणि झोपतो. नको बस झालं, झोपतो. नेक्स्ट डायरेक्ट आपण भेटू उद्या, उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय, गुड नाईट. बाय, गुड नाईट. आय लव्ह यू.